नमस्कार मित्रांनो, आज रविवार असल्या कारणाने आपण जरा शिवरायांचा जो किल्ला बनला आहे तिथे निघालेलो आहे आणि तिकडे जाताना असा रस्ता लागलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता कसा दिसतोय तुम्हाला रस्ता. तर हा पाईपलाईनचा रस्ता आहे. तर हा रस्ता आधीमध्ये खूप खराब आहे. मधीतच खराब रस्ता आहे तो, मधीतच चांगला रस्ता येतो. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता असा इथे आपल्याला खालिंगाव लागलेला आहे. तर तुम्ही रस्ता बघू शकता. हा रस्ता लक्षात ठेवा. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्हाला पण असाच रस्ता लागणार आहे. वडप्याच्या इथून आतमध्ये घुसल्यानंतर जी पाईपलाईन लागते ती पाईपलाईन आहे. अजून आपण मंदिराकडे पोचलेलो नाही. मित्रांनो, खालिंगच्या पुढे आल्यानंतर खूप खराब रस्ता लागलेला आहे. काय माहिती पुढे आता कसा रस्ता आहे, पण हा खूप खराब रस्ता आहे. खूप वैतागलो आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथून आपल्याला टर्न मारायचं आहे आणि इथे अशी स्वागतासाठी कमान उभी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची इथे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर भाग आहे. पहिली कमान लागलेली आहे आपल्याला आणि आजूबाजूला खूप कलिंगड पण विकायला आहेत आणि एकदम जंगलच जंगल आहे. मित्रांनो, आपण आता थोडा पुढे आल्यानंतर इकडे एक पाडा लागलेला आहे. त्या पाड्याला मोहाचा पाडा बोलतात. तर तुम्ही बघू शकता कशी जुनं घरं आहेत. आता अशी जुनं घरं बघायला भेटत नाही. मित्रांनो, आता आपल्याला दुसरी कमान लागलेली आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला आपल्या महाराजांच्या किल्ल्याचे किंवा मंदिराचे दर्शन घडणार आहे. इथे आय थिंक हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा बनवली असेल. मित्रांनो, बघा किती आतमध्ये आहे. आता इथे वीटभट्टी दिसते आपल्याला आणि पूर्ण जंगलच जंगल एरिया आहे. खूप आतमध्ये आहे. येताना सकाळी लवकर निघा जेणेकरून तुमचा प्रवास सुखाचा व्हावं. फायनली आपण जिथे यायचं होतं तिथं त्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण आलेलो आहे आणि इकडं बघा किती गर्दी आहे. पूर्ण गर्दी आहे इकडे अशी. हा बघा कसा बुरुज बनवलेला आहे आणि इकडे अशी पूजा चालू आहे सगळ्यांची जोडप्यांची. मित्रांनो, आता आपण मेन पॉईंटला आलेलो आहे. आपण आता मागे चालायचं वाचासाठी मागच्या साईडला होतो. आता आपण फ्रंट साईडला आलेलो आहे. तुम्हाला दाखवलेलंच आहे कशी पूजा चालू आहे इकडे जोडप्यांची. आणि बघा ही फर्स्ट एंट्री आहे. अशी गर्दी आहे, खूप रश आहे आणि आपल्या शंकरांची मूर्ती बघा कशी आहे. ओम नमः शिवाय बघू शकता तुम्ही. कसं काय
इथे स्टँड आहे, चप्पल काढायला असं स्टँड आहे इथे. इथे तुम्ही तुमचे चप्पली काढू शकता. चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया. बघू शकता आता आपण इथे आतमध्ये एंट्री करत आहे. बघू शकता खूप गर्दी आहे. आतमध्ये अशी एंट्री आहे, खूप खूप मोठं आहे. आतमध्ये एंट्री आहे भावाची आणि आता स्वागत केलं जातो इथे. ईशमंगलम आपण आता बघू शकता. हा बघा कसा ब्रोच केलेला आहे. अशी एंट्री आहे. वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण चाऱ्या साईडला फिरता येतो. असं अशी पूर्ण एंट्री केलेली आहे फिरायला. चाऱ्या साईडला मंदिराच्या तुम्ही फिरू शकता. या बघा आता एकदम भव्य दिव्य कायमचं अरेंजमेंट आहे. तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांच्या टायमाला कसं होतं तसं एकदम अशी फिलिंग येते इथे. आणि हा पण एक बुरुज आहे. असे 4 प्रकारचे 4 बुरुज बनवलेले आहेत 4 टोकाला. आपण जेव्हा आलेलो तेव्हा मागच्या साईडला आपण आपली गाडी लावलेली. खूप आरती चालू आहे जोरात. मित्रांनो बघा इथे असे प्रत्येक गोष्टीचे फोटो लावलेले आहेत आणि त्यांची माहिती अशी खाली दिलेली आहे. सर सेनापती आंबीरराव मोहिते. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. मराठीमध्ये एक इंग्लिशमध्ये आपले व्हिडिओ पॉज करा आणि मग तुम्ही वाचू शकता. एक तीर पे 2 शिकार. मित्रांनो इथे शिवाजी महाराजांच्या काळातले जुने हत्यार ठेवलेले सगळे बघू शकता तुम्ही. इकडे बघा हे अंगावरती घालायचे.
ढाल आहे, तलवारी आहेत, बाण आहेत. त्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे, त्या ठिकाणी सर्वांनी चालायचं आहे. हरिपाठ त्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी सर्वांनी चालायचं आहे. आतमध्ये नको जाऊ. एक नंबर काम केलेलं आहे बघा कसं जबरदस्त. आता आपण आतमधून बाहेर आलेलो आहे, परत बघू शकता. आपलं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा बनवलेला आहे इथे कमेंट करून नक्की सांगा. आणि खूपच गर्दी आज. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
इकडे दर्शन झाल्यानंतर जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा भात, एक भाजी, स्नॅक्स. नको सात नको कलिंगड घ्यायला आता थांबलेलो आता मी इथे. बारीक जेव. कांचा बी घ्या. कसा भाव आहे इथं कलिंगड? सेम का? इथे आता चला इथे आता आपण कलिंगड घेतले. कसा भाव आहे इथं कलिंगडचा? लाल तर बरोबर आहे. 100 रुपयाला एक कलिंगड. 10 रुपये पण त्यांनी कमी नाही केलं. हा डेंजर आहे तू. 3 कलिंगड घेतले आहेत. आपल्या भाऊने आपल्याला खायला कलिंगड दिलेलं आहे. दादाचे धन्यवाद. मीठ पण दिलेलं आहे आम्हाला आता त्यांनी. एक सांगून 3 कलिंगड घेतलेले आहेत कार्तिक भाऊसाठी स्पेशली.